लुट्याचा राष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाचा मोदीशाची दादागिरी नहीं चलेगी, अमित शाहची दादागिरी नहीं चलेगी। राष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाचा मोदी आणि शहाचं हे जे सरकार आहे, भाजपप्रणीत सरकार, यांचे एक धोरणच आहे की देशात त्यांना हुकुमशाही पुन्हा प्रस्थापित करायची आहे आणि त्याच्यासाठी सगळे विरोधी पक्ष त्यांना संपवायचे आहेत। हे संपवण्याच्या षडयंत्राचा एक भाग म्हणून जे चारित्र्यवान नेते आहेत यांच्या घरावर मुद्दाम धाडी सत्र टाकायचे। उदाहरणार्थ दिल्लीचे केजरीवाल असतील, त्यांच्या घरावर त्यांच्यावर आरोप घातले की दारूच्या लिलावामधून त्यांनी प्रचंड माया कमवली वगैरे, आणि असे आरोप 2 वर्ष त्यांना जेलमध्ये टाकलं आणि शेवटी कोर्टानं त्यांना निर्दोष सोडलं। परंतु त्यामुळं 2 वर्षाचं त्यांचं राजकारण गेलं, दिल्लीतलं सरकारही या ठिकाणी त्यांचं आलं नाही। तेव्हा हे अशा पद्धतीचं विरोधी पक्षांना बदनाम करणं, लोकशाही धोक्यात आणणं, लोकशाहीच्या संस्था या ठिकाणी कमकुवत करणं, हे सगळं प्रकार या ठिकाणी भाजपप्रणीत सरकार चालू आहे आणि देशामध्ये त्यांना एककलमी एकाच पक्षाची हुकुमशाही आणायची आहे, या धोरणाचा हा भाग आहे। आणि म्हणून कॉम्रेड पिनराई विजयन यांच्या घरावर सुद्धा धाडी सत्र गेल्या 2 दिवसाखाली टाकलेले आहे। त्याचाच एक भाग आहे की ते चारित्र्यवान आहेत, नेते आहेत, शुद्ध आहेत, आणि म्हणून पण त्यांचा सुद्धा कुठंतरी संभ्रम जनतेमध्ये निर्माण करण्याचा हेतू आहे आणि त्यातून त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र आहे। याचा धिक्कार या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत सगळ्या देशभर आज होतो आहे आणि त्याचाच भाग म्हणून शिरसाळ्यामध्ये आम्ही निदर्शन आयोजित केले। पाहायला गेलं तर आता सध्या माझ्या सहकार्यांनी सांगितल्याप्रमाणे हे नावाला सरकार शेतकऱ्यांचं आहे, परंतु खरं हे शेतकऱ्यांचं सरकारच नाही। शेतकऱ्याचं सरकार असतं तर प्राधान्यानं अगोदर जिथं या ठिकाणी पेट्रोल पंपावर पहिल्यांदा जे या ठिकाणी ट्रॅक्टर्स आहेत त्यांना पहिल्यांदा या ठिकाणी त्यांनी पेट्रोल दिलं असतं, डिझेल दिलं असतं, पण तसं न करता तुम्ही म्हणता तशा प्रकारचे या ठिकाणी अंधारामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यावालेला या ठिकाणी डिझेल आणि पेट्रोल पुरवलं जात आहे। हे चुकीची धोरणं या ठिकाणी सरकार करत आहे। हे सरकार शेतकऱ्यांचं नाही। जसं असतं तर या देशातला एवढा मोठा गेल्या वर्षी दुष्काळ पडलेला असताना, अतिवृष्टी झालेला असताना त्यातला विमासुद्धा अजूनही 2025चा दिला नाही। त्याच्यासाठी किसान सभा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष लढतो आहे आणि त्याच्यासाठी आम्ही अजून त्या तीव्र आंदोलन त्याच्यासाठी पुढच्या काळात करणार आहे।